उदय देवळानकर सर आपल्यासोबत आहेत. देवळानकर सर, आज बाजारातली पत घसरली आहे शेतकऱ्याची आणि अशा वेळी तो संकटात आहे म्हणून बाजारात जे सगळे ते खाजगी सावकार आहेत ते दबा धरून बसलेले आहेत. मी सुरुवातीला उल्लेख केला, आपल्याला तो दुष्काळातला एक फोटो आठवत असेल, जगप्रसिद्ध फोटो आहे तो, की तिकडे ते कुपोषित बाळ असतं आणि बाजूला गिधाड असतं. ते बाळ कधी एकदा मरतंय आणि मग गिधाड मी कधी लचका तोडतोय असं ते गिधाड बघतो. अगदी तशा पद्धतीनं संकटातल्या शेतकऱ्याच्या जमिनी हडप करण्यासाठी हा तो फोटो आहे, ज्या फोटोनंतर त्या फोटोग्राफरनं सुद्धा टोकाचं पाऊल उचललेलं होतं अस्वस्थ होऊन. पण अशाच प्रकारची ही जी गिधाड आहेत ना, तशी खाजगी सावकार नावाची गिधाडं टपून आहेत. हा शेतकरी संकटात सापडला, त्याची जमीन आपल्याला कशी घशात घालता येईल, ही पत सुधारणं गरजेचं आहे. सर, ती पत कशी सुधारायची जरा सांगा प्लीज. मी आधी आभार मानतो तुमचे, कारण जे वेगळे कॅम्पेन्स राज्यांनी सुरू केले आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू केली त्या तिन्ही लोकांना तुम्ही आज बोलवलंय आणि हे तिन्ही लोक कधी काळी यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलेलं आहे. गोयल साहेबांनी अतिशय सुंदर पद्धतीने शेतकरी ऑर्गनाईज केले होते. प्रोग्राम ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर, म्हणजे हा जो हवामान बदल होतोय त्यासाठी जो कार्यक्रम आखलेला आहे महाराष्ट्र सरकारने, मुख्यमंत्र्यांचा फार महत्वाकांक्षी कार्यक्रम होता तो, त्याची सुरुवातच गायकवाड साहेबांनी केलेली आहे. आणि माती पाणी तुम्ही जे म्हणताय याच्यामध्ये प्रदीर्घ काम आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे. मातीचं सरळ वॉटर हायड्रोलिक्स काम करतं इथं. त्याचं जलशास्त्राच्या नियमाप्रमाणे पाण्याचं आणि मातीचं वहन होत असतं. ज्या वेळेला उतार दुप्पट होतो जमिनीचा, म्हणजे 1% उतार 2% झाला तर त्याच्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग 8 पट वाढतो आणि त्याची कॅरिंग कॅपॅसिटी 32 पट वाढते. म्हणजे ती जी जमीन आहे ती 32 पट जास्त तिची क्षमता होत जाते. जे विष्णुपुरीमध्ये आणि निजामसागरमध्ये किती माती जात असेल, त्याची व्हॅल्यू काय असेल. आणि ही जी व्हॅल्यू माती गेलेली आहे ही शेतकऱ्याची पत कमी करते. शेतकऱ्याची पत काय आहे तर त्याच्याकडे अतिशय चांगली उपजाऊ जमीन आहे म्हणून त्याची पत आहे. आणि गायकवाड साहेबांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की 0% व्याजाने कर्ज देणं शक्य नाही का, सहज शक्य आहे. काही अवघड नाही. एक अडचण याच्यात मला काय दिसते विलासराव, की खूप हार्ड हिट संकट इथं आलेलं आहे. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, मी त्याच्याशी सुद्धा माझा फार जवळून संबंध आलाय. आपले पूर्वीचे प्रशासकीय अधिकारी अतिरिक्त मुख्य सचिव डवले साहेबांनी याच्यावर बरंच काम केलेलं आहे की म्हणजे विदाऊट ह्युमन इंटरफेरन्स आपल्याला पंचनामे किंवा पीक पाणी करता येईल का. थोडे शॉर्टेजेस अजून आपल्याला टेक्नॉलॉजिकल अपलिफ्टमेंट त्याच्यात करावी लागणार आहे. कारण आपल्याला काय होतं की फ्लॉवरिंगला प्लांट आल्याशिवाय त्या प्लांटची आयडेंटिटी होत नाही, म्हणजे हे नेमकं कुठलं झाड आहे. ते जर आपण ओळखू शकलो, 21 दिवसाचं 30 दिवसाचं 60 दिवसाचं झाड जर ओळखू शकलो की हा मका आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, तर ह्या ऍडव्हान्समेंटमध्ये आपल्याला जास्त ब्रेक थ्रू टेक्नॉलॉजी आपल्याला मिळेल. आणि याच्यात होतंय काय की पाऊस झाल्यानंतर जे दुःखी आहेत आणि ज्यांना हार्ड हिट गरज आहे मदतीची, त्यांच्यासोबत बाकीचे लोक आणि पॉलिटिकल लोक येऊन सुरू करतात की हे ब्लँकेट करा, हे सगळ्यांना द्या, हे सरसकट करा. आपण प्राधान्य लक्षात घेतलं पाहिजे. बाबा गरज कोणाला आहे, अपघात कोणाचा झालेला आहे, औषधोपचार, साथीचा रोग, हे सगळ्यांना करायचंय. पण आज टेम्परेचर 104 आहे, त्याला आधी ट्रीटमेंट करावी लागेल. हे प्रिन्सिपल, ही सार्वजनिक शिस्त आपल्याला आवश्यक आहे आणि ती बोलून दाखवली पाहिजे आपण. त्यामुळं त्याची प्रायोरिटी आपल्याला ठरवावी लागेल. दुसरी गोष्ट, ही पण राजकीय नेते सुद्धा त्याला बळी पडतात ना. तेही सांगतात ना, पहिलं त्यांचं वाक्य तेच असतं, मागणी करणाऱ्यांचं पण देणार सरसकट सरसकट. एक त्या शब्दामध्ये काय माहित नाही ते, पण सगळे लोकही भुलतात मग त्याला सगळे. तो पॉलिटिकल स्कोअर आहे आणि यांनी एकमेकांचे नियम असे करून घेतलेत खेळाचे की यांना बुद्धिबळ खेळायचंच नाही किंवा यांना चांगले खेळ खेळायचेच नाही, यांना धपाकुटीच खेळायची, बॉलच मारायचे एकमेकांना. हा काही खेळ कामाचा नाही. मलमपट्टी म्हणजे जे काही ती मलमपट्टी करायची पुढे बस बरोबर स्कोअर करायचा, निघून जायचं तिथून. फोटो फ्रेम मध्ये आले की विषय संपला. असं त्याच्याबद्दल बोलू नये आपण, कारण हे तांत्रिक विषय आहेत. आणि बोललं पाहिजे सर, कारण काय झालंय की या सगळ्यामधून ना एक गंभीर संकट या शेतीसमोरच निर्माण झालेलं आहे. आणि त्या संकटाबद्दल मला जे आपण बघितलं, गावातली माणसं शहरात आली तशी शेतीतली माणसं बाहेर पडायचं जे संकट आहे, मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे. ते पुनर्वसन आपण कसं करणार. पण